अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी 1 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर आज गोरेगाव येथे जल्लोष करण्यात येतोय। या जल्लोषात अमराठी रिक्षा टॅक्सी चालक सहभागी झालेत। हिंदी, मराठी, भोजपुरी गाण्यांचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आलंय। मात्र हा जल्लोष का असाही प्रश्न आता निर्माण झालाय। अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करून पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या जल्लोषावरून मराठी विरुद्ध हिंदी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मराठी शिकण्यास मुदतवाढ दिल्यानंतर गोरेगावात जल्लोष करण्यात आला। या ठिकाणी भोजपुरी गाणं वाजवण्यात आलं। या जल्लोषात अमराठी रिक्षा टॅक्सी चालक सुद्धा सहभागी झाले होते। या जल्लोषात हिंदी, मराठी आणि भोजपुरी गाणी वाजवली होती। आपले प्रतिनिधी धनंजय आपल्या सोबत आहेत। तर या जल्लोषावरून मराठी विरुद्ध हिंदी वाद निर्माण होणार अशी शक्यता आता निर्माण होतीये। काय अधिकची अपडेट आहे धनंजय? आपण जर पाहिलं तर मराठी शिकणं हे रिक्षा टॅक्सी चालकांना अनिवार्य होतं आणि त्यासाठीची वेळ सुद्धा ही परिवहन विभागाकडून किंवा राज्य सरकारकडून देण्यात आली होती। तसेच त्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं होतं। मात्र तरी सुद्धा अनेक रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठीचं व्यावहारिक ज्ञान घेतलं नव्हतं आणि त्यांच्यावर अखेर त्यांना 1 महिन्याची नोटीस देण्याचं काम जे आहे ते परिवहन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत होतं। मात्र या सगळ्याला विरोध झाला आणि रिक्षा टॅक्सी चालकांनी अधिकची वेळ आणखी हवी अशी मागणी केली आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण जर पाहिलं तर या संघटनांनी मागणी केलेली पाहायला मिळाली। मात्र ती मुदतवाढ जी आहे ती 4 महिन्याची परिवहन विभागाकडून देण्यात सुद्धा आली। त्यानंतर मात्र तरी सुद्धा भाजपचे जे वाहतूक सेनेचे आहेत हाजी अराफत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी यावेळेस अधिकची मुदतवाढ मागितली आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी याला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर आज गोरेगावमध्ये सगळे रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत अमराठी ते एकत्रित आले आणि त्यांनी हा जल्लोष केलेला आपल्याला पाहायला मिळाला। यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंदी, मराठी, भोजपुरी गाण्यांवर इथे नाच गाण्याचा कार्यक्रम झाला। त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठा जल्लोष आपल्याला या ठिकाणी गोरेगावमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये पाहायला मिळाला। मात्र अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण की एका प्रकारे मराठी माणसाला आणि भाषेला डिवचलं जाते का अशी चर्चा आता या संपूर्ण जल्लोषानंतर वर्तुळामध्ये सुरू झालेली पाहायला मिळते। त्यामुळे आता ह्याचे पडसाद नेमके कशा पद्धतीचे पडतायत ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण की ज्या पद्धतीने मराठी शिकणं अनिवार्य केलं होतं त्याला अनेकांनी विरोध सुद्धा केला होता परप्रांतीय किंवा अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आणि त्याच्यानंतर 1 वर्षाच्या मुदतवाढीनंतर हा खरं तर जल्लोष करण्यात आलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आता आगामी काळात कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण वळण घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच आता याचे पडसाद नेमके कसे उमटतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद धनंजय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।